लेट अस सी कंडक्शन. कंडक्शन मराठी त्याला वहन म्हणतात. डेफिनेशन. कंडक्शन इज द प्रोसेस बाय विच हीट फ्लोज फ्रॉम द हॉट एंड टू द कोल्ड एंड ऑफ अ सॉलिड बॉडी. कंडक्शन इज अ प्रोसेस, ती एक प्रक्रिया आहे, बाय विच ज्याद्वारे हीट फ्लोज उष्णता वाहते, फ्रॉम हॉट एंड टू द कोल्ड एंड ऑफ अ सॉलिड बॉडी, तर एखाद्या घन घटकाच्या उष्ण टोकाकडून थंड टोकाकडे उष्णतेचं वहन होतं. विदाउट एनी नेट बॉडीली मुवमेंट ऑफ द पार्टिकल ऑफ द बॉडी. विदाउट एनी नेट बॉडीली मुवमेंट ऑफ द पार्टिकल ऑफ द बॉडी, त्या दिलेल्या वस्तूचं हालचाल न होता उष्ण घटकाकडून थंड घटकाकडे घन पदार्थामध्ये उष्णतेचे वहन होते, यालाच म्हणतात कंडक्शन. कंडक्शन इज अ प्रोसेस बाय विच हीट फ्लोज फ्रॉम hot end to the cold end of a solid body without any net bodily movement of the particles of a body. Process, conduction process. Heat passes through solids by conduction only. तर सॉलिड मध्ये उष्णतेचं हस्तांतरण फक्त कंडक्शन प्रक्रियेद्वारेच होतं. When one end of a metal rod is placed in a flame while the other end is held in hand. समजा एखादं धातूचा एक भाग फ्लेम म्हणजे ज्वालेला लावला आणि दुसरा आपण हातात पकडला. द एंड हेल्ड इन हँड स्लोली गेट्स हॉटर. हातामध्ये जे धरलेलं टोक आहे ते हळूहळू हॉटर म्हणजे उष्ण व्हायला लागतं. ऑल्दो इट इट सेल्फ इज नॉट इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ फ्लेम. जरी ते प्रत्यक्ष जाळाच्या संपर्कात नसलं तरी. वी से दॅट हीट हॅज बीन कंडक्टेड फ्रॉम द हॉट एंड टू द कोल्ड एंड. म्हणून आपण म्हणू शकतो की हीट कंडक्ट केली जाते हॉट एंडकडून कोल्ड एंडकडे, म्हणजेच काय, उष्ण भागाकडून थंड भागाकडे ती वाहिली जाते. When one end of the rod is heated, the molecules there vibrate faster. जेव्हा त्या रॉडचं एक भाग हिट केला जातो तर जे मॉलिक्युल्स असतात ते वेगाने व्हायब्रेट होतात. ॲज दे कोलाइड विथ देअर स्लो मुव्हिंग नेबर्स. आणि मग त्यांचे शेजार जे नेबर आहे स्लो मुव्हिंग त्यांच्याबरोबर कोलाइड म्हणजे ते एक जीव होतात. दे ट्रान्सफर सम ऑफ देअर एनर्जी बाय कोलिजन टू दीज मॉलिक्युल्स. तर ते त्यांच्यामधली काही एनर्जी या मॉलिक्युल्सला देतात नेबरिंग, विच इन टर्न ट्रान्सफर एनर्जी टू देअर नेबरिंग मॉलिक्युल्स. आणि नंतर जे नवीन मिळालेली एनर्जी मिळालेली जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्या नेबरिंग मॉलिक्युलला देतात. स्टील फार्दर डाऊन द लेंथ ऑफ द रोड. अशा प्रकारे ती प्रोसेस लेंथ ऑफ द रॉडपर्यंत चालूच असते. दस एनर्जी ऑफ थर्मल मोशन इज ट्रान्सफर्ड बाय मॉलिक्युलर कोलिजन डाऊन द रॉड. अशा प्रकारे उष्णतेचं हस्तांतरण मॉलिक्युलर कोलिजनद्वारे होतं. The transfer of heat continues till the two ends of the rod are at the same temperature in principle. तर हे उष्णतेचं हस्तांतरण कंटिन्यू चालू असतं जोपर्यंत दोन्ही टोकांचं सेम टेम्परेचर होत नाही तोपर्यंत हे चालूच असतं. बट दिस विल टेक इन्फानाईट टाइम. पण ही प्रोसेस होण्यासाठी इन्फानाईट टाइम खूप वेळ लागतो. नॉर्मली व्हेरियस सेक्शन्स ऑफ द रॉड विल अटेन अ टेम्परेचर विच रिमेन कॉन्स्टंट. तर सामान्यपणे रॉडचे वेगवेगळे भाग काय करतात तर टेम्परेचर धारण करतात जे कायमस्वरूपी असतं. बट नॉट सेम थ्रू आउट ऑफ द लेंथ ऑफ द रॉडमध्ये ते नसतं. दिस मेथड ऑफ हीट ट्रान्सफर इज कॉल्ड कंडक्शन. या मेथडला कंडक्शन म्हणतात. इन दिस वे वी सी कंडक्शन. कंडक्शन इज अ प्रोसेस बाय विच heat flows from the hot end to the cold end of a solid body without any net bodily movement of the particles of the body. म्हणजेच काय, उष्णतेचं उष्ण टोकाकडून थंड टोकाकडे सॉलिडच्या हालचाल न करता वहन होतं, त्यालाच कंडक्शन म्हणतात. आणि त्याची प्रोसेस आपण पाहिली की काय, समजा एक एंड आपण फ्लेमला लावलं आणि दुसरं आपल्या हँडमध्ये घेतलं तर फ्लेमला लावलेल्या एंडकडून हँड लावलेल्या एंडकडे हीट काय होते, ट्रान्सफर होते मॉलिक्युल्स नेबरिंग मॉलिक्युल्सकडून शेजारच्या मॉलिक्युल्सकडे, असं करत करत आपल्या हातामध्ये असलेल्या रॉडपर्यंत येतं. आणि या सर्व होल प्रोसेसला म्हणतात हीट ट्रान्सफर. दोज सॉलिड्स. तर आता गुड कंडक्टर्स ऑफ हीट आणि बॅड कंडक्टर्स ऑफ हीट म्हणजे काय, उष्णतेचे सुवाहक आणि उष्णतेचे दुर्वाहक असे त्याचे दोन प्रकार आहे. तर पहिले बघू आपण उष्णतेचे सुवाहक म्हणजे गुड कंडक्टर्स ऑफ हीट. दोज सॉलिड ऑफ सबस्टन्सेस विच कंडक्ट हीट इझिली आर कॉल्ड गुड कंडक्टर्स ऑफ हीट. दोज सॉलिड सबस्टन्सेस असे घनपदार्थ विच कंडक्ट हीट इझिली जे सहजपणे उष्णतेचे वहन करतात, आर कॉल्ड गुड कंडक्टर्स ऑफ हीट, त्यांना उष्णतेचे सुवाहक म्हणतात. फॉर एक्झाम्पल सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम, ब्रास इक्सेट्रा. तरी त्याचे उदाहरण आहेत चांदी, तांबे, ॲल्युमिनियम इत्यादी. सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम, ब्रास इक्सेट्रा. नाव नॉन कंडक्टर ऑफ हीट म्हणजे उष्णतेचे दुर्वाहक. ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट. तर सर्व धातू काय उष्णतेचे सुवाहक आहे. आता बघूया आपण non-conductors of heat. Those substances which do not conduct heat easily are called
नॉन कंडक्टर्स ऑफ हीट, दोज सबस्टन्सेस असे घटक विच डू नॉट कंडक्ट हीट इझिली, यांच्यामध्ये सहजपणे उष्णतेचे हस्तांतरण होत नाही, आर कॉल बॅड कंडक्टर, त्यांना उष्णतेचे दुर्वाहक म्हणतात. फॉर एक्झाम्पल वूड, क्लॉथ, एअर, पेपर एक्सेट्रा. उदाहरणार्थ लाकूड, कापड, हवा, पेपर इत्यादी. इन जनरल गुड कंडक्टर्स ऑफ हीट आर ऑल्सो गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. सामान्यपणे उष्णतेचे सुवाहक हे विद्युतचे पण सुवाहक असतात. सिमिलरली बॅड कंडक्टर्स ऑफ हीट आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑल्सो. आणि उष्णतेचे दुर्वाहक हे विद्युतचे दुर्वाहक पण असतात. अशा प्रकारे आपण पाहिलं गुड कंडक्टर्स ऑफ हीट म्हणजे दोज सॉलिड सबस्टन्सेस विच कंडक्ट हीट इझिली आर कॉल गुड कंडक्टर्स ऑफ हीट. आणि फॉर एक्झाम्पल सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम, ब्रास एक्सेट्रा. आणि आपण पाहिलं बॅड कंडक्टर्स ऑफ हीट कोणते, दोज सबस्टन्सेस विच डू नॉट कंडक्ट हीट इझिली आर कॉल बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. फॉर एक्झाम्पल वूड, क्लॉथ, एअर, पेपर एक्सेट्रा.